नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग शेअर जंप आफ्टर बॅगिंग रुपीज 651 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम मिथ सुबिशी हेवी इंडस्ट्रीज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड जी एक जापान बेस कंपनी आहे आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टच्या अंडर आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड सप्लाय करणार हायली इंजिनियर अँड कॉम्प्लेक्स रोटेटिंग अँड स्टेशनरी एअरफॉइल्स फॉर ॲडव्हान्स गॅस अँड थर्मल पॉवर टर्बाइन इंजिन. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 73.47 मिलियन US डॉलर, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 651 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया दीपक नायट्राइट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, दीपक नायट्राइट आर्म स्टार्ट्स ऑपरेशन्स ॲट गुजरात प्लांट विथ रुपीज 115 कोटी कॅपेक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केमिकल फर्म दीपक नायट्राइट लिमिटेड या कंपनीने 115 कोटी रुपयांच्या कॅपेक्स सोबत गुजरातमध्ये भरूच डिस्ट्रिक्टमध्ये दहेज येथे हायड्रोजनेशन प्लांट कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, हा प्लांट दीपक नायट्राइट लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी दीपक केमटेक लिमिटेडच्या अंडर आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज दीपक नायट्राइट लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट शेअर रॅली आफ्टर कमिशनिंग 1500 MTPD सल्फ्युरिक ॲसिड प्लांट डी इन ओडिशा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीने ओडिशामध्ये पॅरादीप फॅसिलिटी येथे नवीन 1500 MTPD सल्फ्युरिक ॲसिड प्लांट डी ची कमिशनिंग केली आहे सक्सेसफुली. आणि मित्रांनो, या कमिशनिंग नंतर या कंपनीची ओव्हरऑल सल्फ्युरिक ॲसिड प्रोडक्शन कॅपॅसिटी 4200 MTPD ने वाढून झाली आहे 5700 MTPD. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेलटेल बॅक रुपीज 50 कोटी ऑर्डर फ्रॉम बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिल. टोटल एज्युकेशन ऑर्डर बुक एक्सिड्स रुपीज 1300 कोटी. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिल कडून 50.62 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. समग्र शिक्षा स्कीमच्या अंडर गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट्स इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा टोटल एज्युकेशन ऑर्डर बुक 1300 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट. तर मित्रांनो, या कंपनीने अनंतपूर आंध्र प्रदेशमध्ये एक नवीन स्टोअर ओपन केला आहे. आणि हा नवीन स्टोअर ओपन केल्यानंतर ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 430 स्टोअर. आणि मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट जसजसे आपले नवीन नवीन स्टोअर ओपन करेल तसतसे या कंपनीचा बिझनेस वाढेल, म्हणजे रेव्हेन्यू वाढेल, नेट प्रॉफिट वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट
इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स इन्फ्युजेस ₹300 कोटी इन श्रीराम ओव्हरसीज. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड या कंपनीने राईट्स इश्यूच्या थ्रू कॅपिटल बेस मजबूत करण्यासाठी आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी श्रीराम ओव्हरसीज मध्ये 300.05 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन फेअर सर्ज नियरली 4% टुडे, अप 22% इन 5 सेशन्स अहेड ऑफ टाटा कॅपिटल IPO. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल या कंपनीचा IPO येत आहे. आणि मित्रांनो, हा IPO 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर सबस्क्रिप्शनसाठी ओपन राहणार आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी. आणि मित्रांनो, या IPO मध्ये 21 कोटी शेअर फ्रेश इश्यू राहणार आहे. तसेच टाटा कॅपिटलचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स IPO मध्ये 26.58 कोटी शेअर ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे. आणि मित्रांनो, हा सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. टाटा कॅपिटलचा IPO 6 ऑक्टोबर 2025 ला आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे 13 ऑक्टोबर 2025 पासून, अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर राईज ऑन जॅग्वार लँड रोवर्स 1.5 बिलियन पाउंड UK लोन गॅरंटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरवर सायबर सिक्युरिटी अटॅक झाला होता. आणि मित्रांनो, त्याचमुळे जॅग्वार लँड रोवरने आपला प्रोडक्शन थांबवले होते. आणि मित्रांनो, या प्रोडक्शन थांबवल्यामुळे जॅग्वार लँड रोवरला जबरदस्त लॉस झाला आहे. आणि मित्रांनो, याच करिता ब्रिटिश गव्हर्नमेंटने 1.5 बिलियन पाउंड म्हणजे 2 बिलियन US$ लोन गॅरंटी सपोर्ट करण्याची अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. याच अपडेटमुळे, कारण मित्रांनो, ही जी कंपनी आहे टाटा मोटर्स लिमिटेड ही अधिकांश रेव्हेन्यू म्हणजे जवळपास 70-72% रेव्हेन्यू जॅग्वार लँड रोवर मधून जनरेट करते. चला आता बोलूया IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC शेअर गेन आफ्टर इट सँक्शन 3 लोन्स वर्थ ओव्हर ₹20,000 कोटी इन 2 days. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने 3 लोन्स सँक्शन केले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 20,028.51 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यातला 12,640 कोटी रुपयांचा लोन सँक्शन झाला आहे छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडसाठी. 3,388.51 कोटी रुपयांचा लोन असिस्टंट सँक्शन झाला आहे NTPC सबसिडरी पत्रातृ विद्युत उत्पादन निगम लिमिटेडला. आणि अजून एक लोन सँक्शन झाला आहे 4,000 कोटी रुपयांचा तलचर फर्टिलायझरला. म्हणजे असे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने टोटल 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे लोन सँक्शन केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.